आमची कॉपी करताय आणि आम्हालाच म्हणताय ट्रेंड आम्ही आणलाय. अरे जीवला जीव तर बापको मजबूत. खोट 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 बोलायचं. आमची कॉपी करताय आणि आम्हालाच म्हणताय ट्रेंड आम्ही आणलाय. अरे जीवला जीव तर बापको मजबूत. खोट 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 बोलायचं. आत्ताच जो मी प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. जर कोणी चॅनलवरती पहिल्यांदा चला सरप्लाय वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपला जो कॅपकट आहे ना ते ओपन करायचे. कॅपकट ओपन केल्या अशा प्रकारे एंट्री पेज बघायला भेटेल. तर आता इथे न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो ॲड करून घ्यायचे. तर इथे आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. एक्सट्रॅक्ट ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला सॉंग्स आहे ना, ह्याचा सॉंग आहे ना तो वेगळं करायचे. त्यानंतर ना आता या सॉंगच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स ऑप्शन आणि याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना ते ॲड बीटवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे सगळे बीट्स ॲड करून घेतल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते एक रिप्लेस ऑप्शन आणि याच्यावरती येऊन आपला जो इमेज आहे ना तो ते ॲड करून घ्यायचे. तर इमेजवरती टॅप केल्यानंतर इझिली ॲड होऊन जाईल. तर आता इथे खाली आपल्याला एक ते ते क्रॉपचं ऑप्शन आणि याच्यावरती क्लिक करून ते 9:16चा रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर याला झूम करायचं. तर असं सेट करून घ्यायचं. त्यानंतर तर जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे ते स्प्लिटचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून असं स्प्लिट करून घ्यायचं. त्यानंतर आता 2 नंबरच्या लेअरवरती म्हणजे आता एक पहिली लेअर सोडून दुसऱ्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून आणखी एकदा रिप्लेसमध्ये यायचे. त्यानंतर आता वेगवेगळ्या लेअर्सला वेगवेगळे फोटोज असं रिप्लेस करून घ्यायचे. तर अशा प्रकारे जिथे जिथे वेगवेगळे बीट्स म्हणजे वेगवेगळे लेयर्स आहेत ना तिथे तिथे वेगवेगळे फोटो ॲड करायचे. अशा प्रकारे आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो, मी असं ॲड करून घेतलेलं आहे सगळं. तर आता पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून ते ट्रेंडिंगमध्येच आपल्याला ल्युमिन फ्लॅश नावाचं एक ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचे. पण याची लेंथ 0.3 ठेवूनच अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर पहिले लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 2 नंबरच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ते डेझर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे स्वे इन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती यायचे 10 सेकंडचे. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्वे आउट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 12 सेकंडच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 14 सेकंडच्या लेअरवरती सुद्धा रॉक व्हर्टिकली, लास्टच्या लेअरवरती सुद्धा रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर आपले ॲनिमेशन ॲड करून झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीवरती क्लिक करायचं. त्यानंतर ॲड ओव्हरलीवरनं आपल्याला ही जी PNG आहे ना आमचीच कॉपी करते नावाची PNG ते आपल्याला ॲड करून आपल्याला ह्या PNGला आहे ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे ॲड करायचे. त्यानंतर आता आहे ना पहिल्या बीटवरती एक स्प्लिट मारायचे, दुसऱ्या बीटवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर तिसऱ्या बीटवरती सुद्धा एक स्प्लिट मारायचे. चौथ्या बीटवरती सुद्धा स्प्लिट मारून 5व्या बीटवरती सुद्धा स्प्लिट मारायचं असं. त्यानंतर 5व्यावरनं पुढं मारायचं नाही 2 बीट. तर अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर आता जिथे जिथे म्हणजे जे जे डायलॉग आहे ना ते PNGs ॲड करून घ्यायचे. तर इथे 2 नंबरच्या लेअरवरती आपल्याला म्हणजे 2 नंबरची लेअर आहे ते लेअर आपल्याला आणि आम्हालाच म्हणता ही PNG आहे ना ती ॲड करायची. 3 नंबरच्या लेअरवरती ट्रेंड आम्ही आणला ही PNG आहे ना ती ॲड करायची. 4 नंबरच्या लेअरवरती जुलना जुल बापको मत भूल ही जी PNG आहे ना ती ॲड करायची. 5 नंबरच्या लेअरवरती खोटं बोलायचं नाही PNG आहे ना ती ॲड करायची. त्यानंतर लास्टला ही जी इमोजीची PNG आहे ना ती ॲड करून घ्यायची. तर ॲड केल्यानंतर आता बॅक येऊन स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जायचे.
त्यानंतर ना आपली मेन बीट आहे ना ही 10-11 सेकंदवरची बीट. त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टी म्हणजे तुम्ही जर नवीन CapCut असेल तुमच्याकडे तर पार्टी दिसेल. जर त्याच जागी तुमचं जुनं CapCut असेल तर त्याच जागी नाईट क्लब दिसेल. नाईट क्लबमध्ये येऊन ते शेक नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ते 5 ठेवून इंटेन्सिटी 10 ठेवायची. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणखी एकदा पहिल्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये येऊन ड्रीमी ग्लो नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याचा ग्लो आहे ना तो 30%च्या आसपास ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. सॉरी अजून इथे 3 लेयर्सला आपल्याला आहे ना सॅच्युरेशन 50% व्हायचं. त्यासाठी त्या 12 सेकंडच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते ॲडजस्टचे ऑप्शन आहे आणि याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर नाही ते सॅच्युरेशन आहे ना ते सॅच्युरेशन आपल्याला पूर्ण 0 करायचे. म्हणजे इथं थांबा सॅच्युरेशन -50 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. हे जे 3 लेयर्स आहेत ना त्या 3 लेयर्सलाच आपल्याला सॅच्युरेशन -50 ठेवायचे. तर अशा प्रकारे ठेवल्यानंतर ना ते ब्लॅक अँड व्हाईट PNG दिसेल. त्यानंतर ना आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून बॅक येऊन आता इथे अल्ट्रा HD नावाचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून ते 2K ठेवायचे. जर तुमच्या मोबाईलला 2K सपोर्ट करत नसेल 180p ठेवून 60 FPS ठेवायचं. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर याच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे CapCutचे ट्युटोरियल्स पाहिजे तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री राय, जय महाराष्ट्र.